बर झालं जी वहिनी तुम्ही आल्या तर. एवढी बोर होऊन राहिली होती जी घरी का काही विचारू नका. सूरज जी गेले कामाले, आई ना बाबा आता कामाले जाते. आता कामावरातले नाही का तर सकाळी गाई डब्बा बांधून दिला आणि कामाले गेले ते. आणि सूरज जी गेले माय पोरगी मायवाल्या भावाजवळ. अरे सोडूनच नाही राहिले त्याले. तू मस्त नेते इकडं तिकडं फिरवाले तिले. आता राहू दे म्हणे रोशनी माझ्याजवळच. गेला बाई घेऊन तिले फिरून राहिला मारी इकडं तिकडं, कुठं गेला आणि कुठं नाही तर. आता झाला अर्धा पाऊण घंटा. पोट्टी लढण नाही का? नाही लढून राहिली बिचारे. आताच तर पांडीन दिसला होता मला त्या भाऊन ती पोरगी. मस्त मामाजवळ खेळते, बागुजू करते. ते काही दिसलं तिले नवीन बकऱ्या दिसते, कुत्रा दिसते त्याचे पाव मस्त करते ती पोरगी. मी मस्त लाड केला येतानी. मी म्हटलं चालली का मामा सोबत करते. हो आता ते धीरे धीरे बोलून राहिली. काल आट्यात करे. मम्मी नाही म्हणलं तिनं, पप्पा नाही म्हणलं, आप्पा नाही म्हटलं, नाजी नाही म्हणलं, आट्या करत होती. बरं आहे ना बाई, आत्याचं नाव घेते. तू ननद नाही दिसत हो. कुठे गेली तू ननद? ते जतीन भाऊ नाही दिसत. नाही तर जतीन भाऊ गावात असले माझी चक्कर होतेच. याच्या पप्पाचा, रुद्राच्या पप्पाचा खास मित्र आहे ना बापा. एकाच शाळेत शिकले दोघंच्या दोघं. पण रुद्राचा पप्पा तर अलगच आहे आणि ते जतीन भाऊ अलगच आहे बापा. ते जतीन भाऊ जोड तर काहीच शिकले नाही बापा मायावाला नवरा. रुद्राचा पप्पा. मग ते भाऊ किती चांगले आहे. जतीन भाऊ कुठे गेले दिसत नाही. आजी ते औरंगाबादले नाही का कोणाचं तरी लग्न आहे त्याच्या जवळच्या मित्राचं. तर म्हणून का नाही गेले दोघे नवरा बायको. नाहीच म्हणे. आता माई ननद बी प्रेग्नेंट आहे का नाही. तिले आता 5वा संपला 6वा लागन आता तिले ज्योतिताईले. तर नाहीच म्हणे. पण मग थोला जवळचा मित्र आहे का नाही तर या म्हणे. त्यानं गाडी गिडी पाठवली. तर मग गाडीनं गेले ते. आपल्या याच्या कार पाठवली त्यानं. तर कारनं गेले बाप्पा ते. आता 2-3 दिवस तिकडच राहणार. परवाच्या दिवशीच गेले. माय बाई हो का ताई. रोशनी ताई मायवाली मैत्रीण राहते तिथं 2. आता तिथं जॉब करून राहिल्या त्यावाल्या. लग्न व्हायचंच आहे त्याचे वाले. तर इकडं येऊ म्हटलं माझ्या घरी लग्नात आलते म्हणा मायवाल्या. माय दोन्ही मैत्रीण तिकडच आहे. हो का चांगलं आहे ना. तुम्ही बी आता मस्त बसाचं याचं दुपारून. आता तुमची सासू बी घरी नाही वहिनी. तेच जा यार भेटते बाई व. हे रुद्राचा याटो येन का नाही आता. तर चाल म्हटलं इले सोबती चालशील तर हे म्हणे. बसून काय करू ताई, चला म्हणे मी येतो. तेवढंच मोकळं वातावरण हवा. तर मग आली बाई. तर आता टाईमच आहे त्याचे याटोले. चाल म्हटलं रोशनी असन घरात. तर आली बाई तुले बसा रे. आजी हो माय मामी नाही सांगितलं. आपली काव्या यायची आहे ना त्याशी याटोत येते काव्या. आता तिची माय येईपर्यंत मग ते माझ्याच घरी राहन. बाईसोबत खेळत जाईन. मायवाली बहीणच लागते का नाही मामाची पोरगी. तर माझ्याच जवळ बसणार ते इथं. तर तिला या जाजी घेऊ बरी आठवण दिली. तसं होतं म्हणा माझ्या लक्षात. पण याटो आले का नाही वेळ आहे अजून. त्याच्यामुळे का नाही मी गेली नाही. तिथं लय वेळपर्यंत उभं राहावं लागते बस स्टॉपवर. आणि मग मला चांगलं नाही वाटत. म्हणूनच का नाही या पोरीला घेऊन कुठं उभी राहू म्हटलं मी. जाऊ दे म्हटलं बस स्टॉपवर. 17 लोक पाहिजे माझ्या तोंडाकडे बिचारी वा. मग चांगलं नाही वाटत. म्हणून मी म्हटलं जाऊ दे थोडासा वेळेस 5-10 मिनिटं टाइम असला तेव्हाच जाईन म्हटलं. घरी गमी नाही ना. मग चल म्हटलं आता कामा दोघी आहे तर पट्ट होते. ते बरं झालं बाई माई सासू गेली कामाले. नाही तर असं देत तर नाही म्हणा मी. पण नाही का धाकधुकच वाटते मग. म्हणजे बोलते ना मग. येऊन बोलते ना बिचारे. निघाली मग गेली. निघाली म्हणते काय म्हणते का बाई. त्याचे शब्द त्याइलेच येते. हिंडाले निघाली म्हणते. इले काही लाजच नाही म्हणते. निस्ती म्हणते गाईसारखी हिंडतच राहते म्हणते. अशी बोलते माय सासू. काय करता आता सांग. मावाला नवरा म्हणते आपला तेवढा भाऊ. अगं का म्हणते लक्षच नको देत जाऊ तिच्याकडे. आईकडे लक्ष नको देत जाऊ म्हणते. म्हणून तुम्ही लक्ष देत नाही हो माय. तसंच करा लागते वहिनी. कुठं लक्ष देत बसता. माय बी थोडं पहिले झालतं. आता नाही देत मी लक्ष. पण माई सासू अशी बोलत गिलत नाही म्हणा मला. कुठं जाय आले कपडे हे ते घालाले. आता माई ननद तिकडं राय औरंगाबादले तर बापा जीन्स घाले टॉप घालते. तिच्या मोबाईल मधले फोटोच नाही पाहिले तुम्ही. फेसबुकवर टाकते का नाही. दोघे जण हिरोईन सारखीच दिसते. माईवाली ननद आता इथं घालते साडी ड्रेस. नाही तर तिथं रे बापरे जीन्स न टॉपच घाले. फोटो पाहणार तर असं वाटतही नाही हे दोघं नवरा बायको. असे स्टाईल न फोटो आहे त्याचे. मग कसं आहे रोशनी ताई कपड्याचं काही नसते की माणूस पाहिजे जे काही ते. आता आवडीनुसार आपल्या घालते. मग जीन्स घालते म्हणून काही वाईटच थोडी आहे ते. तुमची ननद आवड आपली. नाही जी वहिनी श्वेता वहिनी मी तसं नाही म्हणत जी.
वाईटचं नाही म्हणत आहे, कपड्यात काही वाईटपणा नसते, कपडा योय बी आणि थोय बी असं थोडी असते. अंग धागाशीन मतलब नाही का, असं नाही. सांगत आहे मी, एक जस्ट गोष्ट सांगत आहे, बाकी काही नाही. चांगल्या दिसते बा तिथं, जीन्स टॉप घाले का नाही. आता इकडं काही घालत नाही ते, जास्त ड्रेस ना साडीच घालते. मग माई सासू मला काय म्हणणार बा, मला तसंही म्हणत नाही म्हणा, माई सासू ड्रेस घाल साडी घाल काही नाही म्हणत. मी लग्नाच्या पहिले नाही घातले ना जीन्स गिन्स, कधीच नाही घातले मी ना. आपल्या गावातल्या पुरी घालतच नाही माय कोणत्या, ते एक घालते बाई शितली माईवाली ननद, ते घालते बाई. ते नाही भेट बाई कोणाच्या बापाले, मग कोणाच्याच बापाले भेट नाही. ते तिले जसे कपडे आवडते तशीच घालते बाई शितली. मस्त पोरगी आहे, काही म्हण ते कपडे घालते म्हणून आपण काही तिला वाईट नाही म्हणा, पोरगी मस्त आहे. पण माई ननद चुलत ननद लय मस्त पोरगी आहे. ते शीतल चांगली आहे स्वभावाले, तिचे बाबा नाही आहे ना, ते तुमचे चुलत सासरे कुठे आहे, त्याच्यामुळे आता तिले बोलाले गिलाले कोण नाही. आई बोलते तिची, पण आई घालू देते तिची, घालाव नाही तर काय करून जी मग काहीपर्यंत. मग आता दुसऱ्याच्याच मतानं तिची आवड थोडी मन मारून जगणार आहे. ते बी घालू द्या, घालते तर काय होते. अहो हे श्याम भाऊ आणि माझ्या घरचा माणूस एक दोन वेळा म्हटलं तिले ते कपडे घालासाठी, लय सुदे दिसते काय म्हणे हे कपडे, जीन्स घालतो म्हणे मार पोरा आणि काय घालतो म्हणे हे. तर मग का तेच बोलली होती, लय भाषण केलं तिनं त्याले, तुम्ही अनफडस आहे म्हणे, तुम्हाला काय समजते म्हणे, बरोबर 10वी पासही नाही झाले म्हणे तुम्ही. म्हणजे काय कपडे घातले तर काय मग पोरी काय हे असते काय म्हणे. आज लय लय बोलली ते दोघांच्या दोघांची चुपचाप एकही शब्द बोलले नाही. ते शिकली सवरली पोरगी, ते काय ऐकते होते आहे का नाही, बरोबर नाही का, तोंडापासून म्हणतच नाही. मग दोघे भाऊ मग राग करते तिचा आला, ती त्याच्या मतानं ऐकलं नाही ना तिनं, मग राग करते. अशी आहे ती. काय नाही करायला पाहिजे, तिची आवड. आता मी बी कॉलेजमध्ये असताना घालोजी, हॉस्टेलमध्ये पोरी घाले, बाकी पहिले नाही घालो, पण मग बाकी माझ्या मैत्रीण घाले तर त्याचं पाहू पाहू मग मी बी शिकली. घालो मी, आता नाही घालत. सागर दादा नगी कधीच नाही म्हणलं मला कपडे घालायला, कारण की थोडी खुल्या विचाराचा आहे सागर दादा. आता घाल ना बाई श्वेता, श्याम भाऊजीच्या समोर घाल, मग सांगते ते तुले. नाही आता काय करू, घालू आता नाही घालत. आम्ही चालू बाई, रोशनी जातो बाई या लेकराले आणाले, त्या घरी आणून देऊ का मग त्याला बहिणीले. हो दे जा, येता येता इकडून आणून दिले. बसते माझ्या घरी, मग घरी कोण नाही ना, मामाही नाही, मामी गेले माझ्या वावरात, आण जा मग तिला. बरं बापा देतो मग इकडूनच आणून. राणे झाली काय होतं, अरे वा राणे. जायची इच्छा नाही, पण काय करू आता. नाही नाही म्हणू शकत मी. एक तर मला ना असं गैल्यासारखं लागून राहिलं बाई. याच्यात या प्रेग्नेन्सीमध्ये कसं करावं का, पण आता तयारी केली ना मी ना. तयारी तर करूनच दिसून राहिली. चालतं काय मग, सांग लवकर, चालत असशील तर चाल मग. 7वा महिना आहे तर म्हणे त्या सुनेला घेऊन यायचो म्हणे बाई, ती माझी मैत्री. आता मी म्हणलं हा, तर तुला सांगितलं, तू केली वाटते तयारी. चालशील तर. हो ना, येतो ना, येतो. हे पाय बाई, जबरदस्ती नाही मामाईवाली देवावर. मला काही एवढं हे नाही आहे, मी काय आपली आतापर्यंत एकटीच जाऊ आणि आतापर्यंत एकटीच जातो, त्याच्यात काय आहे. पण त्या जीवासाठी आणि त्या लेकराच्या जीवासाठी म्हणून राहिली बाप्पा मी. तेवढंच बरं वाटते म्हटलं, 2-4 चौकीत बसलं गिसलं तर म्हणून राहिली मी. म्हणाले चालशील तर चाल बाप्पा, एकदम जीवाले आल्यासारखं मी जबरदस्ती नेऊन राहिली बाप्पा, असं गिसं नको करू. नसं तर राहू दे, बस घरी जातो मी एकटी. नाही तयारी केली ना मी, आता येतो ना, येतो म्हणलं ना तुम्हाला, येतो ना. आणि मग 7व्या महिन्याला काय नेत असते, काही न्या लागते का मग 7व्या महिन्याला. हो ना, घेतली ना मी ना, साडी गिडी घेतली त्या पोरीले, साडी गिडी घेतली मी ना, त्याच्यावर झांपचा पीठ ठेवला आणि 101 रुपये ठेवतो. एक शर्टचा पीठ जवळची आहे मैत्रीण माईवाली, तूच देतो त्या हातान लागेल. तूच देतो, चाल घेतलं मी पन्नी गिन्नी, चाल रुपयावर ठेवलेला आहे. मी म्हटलं तुला विचारा बा एक शब्द, करतो का नाही करत म्हटलं तयारी, म्हणून म्हणलं चालशील तर चाल बा. नाही येतो ना, बॅग घेतो माई, नाही येतो. अहो बिचारे, आता कोणती बॅग घेतो तू बिचारे, इथंच जावं लागते, मी ऑटोत बसू जाऊ. ते चंद्रमन नगरामध्ये तर जायचं आहे, कुठं जायचं आहे. 15 रुपये घेते नाही ऑटोवाला, हाय ना माझ्याजवळ पैसे, तुला तरी काय बॅग घ्यावं लागते अगं, वज वागवतं. अशी शिवकायची आई, खाली हातात काही नाही, काही बॅग फॅग पाहिजे ना, थोडंसं बरं वाटते. बाबा काय घेतात, ये बाहेर, चल लवकर. हो आली. कुठे घेऊ फिरून राहिला रे इले. हो स्माइली, कुठे चालली हो तू, ये ना माझ्याजवळ, ये ना. कशी नाही म्हणते रे. रोशन माझ्याजवळ तर पहिलंच नाही म्हणते रे. कॉलेजमध्ये जायला नीट लागते ते मामाले. माहित नाही काय करते का. त्या मामा कॉलेजमध्ये गेलाच नाही.
काकानं पाहिलं होतं का कॉलेज रविवार आहे ना, झोपेतून उठली काय हो आता? तू कोण नाही गेली मग कॉलेजमध्ये? रोशना, माझ्या बाबाचं नाव नाही काढायचं तुला पहिलेच सांगतो. मला राग येते बरं माझ्या बाबाचं नाव काढल्यावर. एक तर माझ्या बाबा आहे नाही. लहान बाबी असतानाच माझ्या बाबा गेले वाटतं आणि माझ्या बाबाचं नाव नाही काढायचं. तुला माझ्या डोकं खराब करू नाही तर कधीच बोलणार नाही. मी ब्रेकअप करून टाकीन त्यासोबत. मजा केली मी त्यावाली. नाही काढत त्या बाबाचं नाव. कशी हो बाई तुझी मामी हो? हे मामी काही कोणत्या कामाची नाही, इले सोडून द्यावा आहे का नाही? दुसरीच पाव आहे ना. ते काय म्हणते ते म्हणते सोडून पाय. कॉलेजमध्ये नाव टाकलं ना तेव्हापासून पोरी कशा पाहते माझ्याकडं. पाहिले लाईन मारते पाहते मग. पण कधी कोणाकडे पाहत नाही मी. आणि तू सांगू राहिली मला देणं सोडून. आताही पोरी माय मागं लागते म्हटलं. एवढा हँडसम आहो मी आणि मला सांगू राहिली देणं सोडून द्यायचं असतं तर काहीच दिलं असतं सोडून. मला नाही आहो मी. तुला प्रेम केलं ना तू हे जागा कोण नाही घेऊ शकत माझ्यासाठी. किती काही सुंदर असो का नाही. तुला शब्द दिला ना बस झालं. माझ्यासाठी तेवढंच लय महत्वाचं आहे. अरे रडून काय राहिली तू? मला काय माहिती तुला राग येईल म्हणून. नाही काढलं असतं. आता कधीच नाही काढणार, जिंदगीत नाही काढणार. झालं मजाक म्हटलं मी ना. मला काय माहित का तू मजाक मध्ये सिरियल्सच घेशील म्हणून. बरोबर आता नाही काढी. आता कधीच नाही काढी त्या बाबाचं नाव. बरं तू इकडं कुठे चालली होती? रडणं बंद कर पहिले. रडणं बंद कर. तिनं बोलावलं होतं नाही गेली असती तर मग तिनं फोनावर फोन केलते मला. मग तिकडे गेली तर येताना मी घरीच चालली होती. आता तर तू दिसला इथं त्या भाषेसोबत. चला म्हटलं दोन शब्द बोलाव. हो का? मग वाढदिवसाला जायची काही घेणं देणंच होतं तुला? वाढदिवस असा कोणता मुख्यमंत्र्याचा वाढदिवस होता का? मुख्यमंत्र्याचाच वाढदिवस असला म्हणजे जात असते का? मित्र मैत्रीण काही असते का नसते? सांगू राहिला मोठा. माझी बेस्ट फ्रेंड होते. होय तर मग तिकडल्या मोहल्यात जात नको जातो. तिकडले पोरं नाही चांगली. तिकडे जात नको जात जाऊ तू. तुला खरंच सांगतो तिकडं नाही का बरोबर एरिया नाही आहे. तू तिकडं का नाही चांगली हे नाही पोरं नाही आहे. ती पोरं बरोबर नाही आहे तिकडले येतायतले. पोरी बी एवढे हे नाही आहे. पण आता तू राहतच त्या पोरीसोबत. ती पोरगी बरी आहे ती प्रियंका म्हणते ते. आणि तिच्यासोबत तिथे काय नाव आहे तिचं? ते नावही नाही. साधना आहे तिचं ना. ते तुझी वाली दुसरी मैत्री. त्या दोघी पोरी बऱ्या दिसते. बाकीच्या पोरी तर अशा गेलेल्याच आहे. काय लक्ष नाही राहत. पोरा बारा सर्व काही माहित राहते. पोरा बारायले गावातलं कोण कसं आहे कोण कसं नाही. तर याटवाल्याला झालं गोष्टी करत नाही का लोक. तर माहित पडते कोण कसं आहे कोण कसं नाही. तर मला काही लक्ष द्यावं लागते कोणत्या पोरीकडे. लक्ष आहे ना मायावालं. मग आता कुठं लक्ष आहे मायावालं. मामी म्हणते मामी. अय मामी ऐ शिकले मामी म्हण. त्या मामाला चाट देतो बाई. त्या मामाची केस धरून आवरत जा. चाट द्यावी. काय मामी म्हणतो म्हणा. मामी म्हणायला लावते तिला अजून. झाली काय मी मामी? सर्व्हिस लागल्याबरोबर तर लग्न करतो त्यासोबत मी. थांब ना. करशील पाहू तवाचे तो. जाऊ दे मला माई आहे असून मग कुठं थांबली होती करते. मग ते एका मग मला शिवा खावा लागते. तर मग थोडशा शिवा खाल्ल्या तर काय होते? खात जा. शाय नाही रे तू. शाय नावानाचा. 12:15 हात लागला बाई आपला. चंदाबाई. आणि तिकडे 4 जणी ठेवल्या आणि इकडल्या वावर डोबत नाही म्हणे. इकडलं वावरही आणलं डोबाले आपल्याला. अंताबाई ते शकुनीबाई बबिताबाई आणि अजून कोण आहे अंजनीबाई. 4 जणी तिकडे ठेवल्या आणि 4 जणी इकडे आणल्या. किती छाकटा आहे बाई या निर्मलाबाई. आणि तुम्ही तर म्हणे लवकर सुट्टी देते म्हणे. हो ना बाई. आज पहिला दिवस आहे नाही आहे ना. काम तर डबल लावलं. कौसुबाई तुमची इन होय ना माई बी इन होय. लय शाक्ती आहे. तू काय म्हणतो तू इन चंदा? लय शाक्ती आहे तू इन. पहिले काय म्हणे लवकर घ्या आणि म्हणे घराकडे चाललं जाऊ म्हणे एवढं डोबून. आणि आता ती इकडलं शारण्या फाडल्या. आपल्याला सांगितलंच नाही. आणि म्हणते 4 जणी तुम्ही इकडं या त्याले 4 जणीले तिकडं डोबू द्या म्हणते. पाय ना.
एकच वावर डोबणार होते, एकच वावर डोबणार होते ते. पण नाही का निर्मल भाऊ म्हणे त्यानं आणलं ते बियाणं, हे डोबून घेऊ म्हणे, नाही तर घरून एकच वावर. इथं आल्यावर येतं म्हणे ना एकच वावर म्हणून. निर्मलाबाईला काही माहीतच नाही. अव हो बरोबर आहे कौसुबाई, पण मग आपला जीव आहे ना. 4:30 वाजून गेले आणि आता आपल्याला 4:30 वाजता ह्या वावरात आणलं. हे नाही कमसे कम 1.5 एकर असं नाही वावर होईन काही हे करस. आम्ही चालली जाईन बाप्पा, मायाकडून नाही होत. पहिला दिवसच आहे मायावाला. एक तर याच्या पहिले मी नाही केलं बाप्पा असं. हो ना, काय करावं आता. पहिले जेवढं होईन तेवढं आपल्याकडून डोबून घेऊ आपल्या टायनापर्यंत. काय रात्रभर डोबायला लावून काय आपल्याला. ते किती काही हे करत मग काय आपण डोबतच राहता. तिकडले येणार आहे ना मग त्या अंता गिंता इकडंच येणार आहे. अंजनी, शकुनीबाई, बबिता, त्याचं उलीसच राहिलं ते 2-4 तर हे आहे त्याचं झालंय असं. आता त्या येऊन राहिले इकडं. आपण 8-10 होत नाही का 1.5 एकर. होते ना थोडं थोडं आपण पूर्ण. निर्मलाबाई आहे ना डोबू लागाले होते ना. बरं जाऊ दे, जेवढं होईल तेवढं करू आपण. आपल्यावर काही गुणाची जबरदस्ती नाही आहे. नाही तर काय रोज देऊन एवढा किती देणार आहे. काय डबल रोज देऊन राहिली ते बाई निर्मलाबाई आपल्याला. असं कसं 1.5 रोज पाहिजे बाई मला. पहिले घरून काय सांगितलं होतं का तेवढंच वावर एकच वावर डोबाचा आहे म्हणे. मी सोडणार थोडी, मी नाही सोडणार. आपण मग तिकडलं डोबून घेतला, आता इकडल्या वावरात आणला आपल्याला डोबाले. सर्वच जणी म्हणून आपण 1.5 रोज द्यायचा म्हणून 1.5 रोज द्याले. नाही बरोबर आहे म्हणा हिचं गंगाचं. बरोबर की आहे. नाही तर काय बरोबर तर आहे. वय यायचं वाला गंगाबाईचं 1.5 रोज द्यायलाच पाहिजे आपल्याला. झालं काय हो बाप्पा, पाणी पिणं येणार बाप्पा लागू ना. 4:30 वाजले ना वा येणार. हे बी डोबाचं आहे म्हणते वा. सूरजचे बाबा या हो बाप्पा लवकर बाया. मी याव ना ये ना. माहिती बोलून राहिली निर्मलाबाई. ते ये कुठे गेला वा. दया हा वाला कोणाचा वे. अमाय हसतोय हो खाली आहे हो मायावाला इया. माय होय ना हा इया. अव तो ह्या वाल्या दयाबाईचा सिया होय. माय इया कानी निर्मलाबाईनं ते थैली कापाची होती कानी बियाणाची तर घेतला तिथंच आहे. चल जाऊ दे, जेवढं होईन तेवढं घेऊ. आणि जास्तच वेळ झाला का नाही तर 1.5 रोज मागू. चंदा हो आता तिकडल्या बायाला येऊ देतो आणि डोपटा बोलतो मी त्याच्यासोबत बरोबर. अंती बरोबर बोलते. अंती हसण्यावर नेते आणि टवका मारूनच देते. अंतीले सांगतो मी, म्हणतो अंतीले. नाही बरोबर आहे ते गंगा. चला बाई चला हो लवकर चला.